मित्रांनो नमस्कार. 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी येऊन थडकली आणि त्यानंतर अवघ्या 1-2 दिवसातच संपूर्ण महाराष्ट्रात या विमान अपघाताबाबत प्रश्नांचा भडका उडाला. हा फक्त अपघात होता का, की यामागे काही वेगळंच घडलं? काही जण म्हणतात अजित पवार अजून जिवंत आहेत, तर काही जण थेट असा दावा करतात की त्यांना आधी ठार मारण्यात आलं आणि त्यानंतर विमानात बसवून अपघात दाखवण्यात आला. कुणी म्हणतं या विमानात बॉम्ब ठेवला होता आणि त्या बॉम्बचा स्फोट झाला आणि हा अपघात घडला. पण या सगळ्या चर्चांमागचं सत्य नेमकं काय आहे? या अफवा कुठून सुरू झाल्या आणि वास्तव काय सांगतं? तर आजच्या या व्हिडिओमध्ये भावनांना नाही तर तथ्यांना धरून अजित पवार प्रकरणामागचं सत्य शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. मित्रहो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सोमवारी राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर या निवडणुकीच्या निकालानंतर निकालाचं अतिशय सडेतोड आणि अचूक विश्लेषण मंगळवारी सकाळी 9:30 वाजता आपल्याला या चॅनेलवर पाहायला मिळेल. त्यामुळे आपलं हे विश्लेषण चुकू नये यासाठी चॅनेलला अगोदरच सबस्क्राईब करून ठेवा आणि सर्वात अगोदर या विश्लेषणाचं अचूक आणि वेळेत नोटिफिकेशन तुम्हाला मिळवा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. 28 जानेवारीची ती सकाळ महाराष्ट्रासाठी एक काळ रात्र झाली. सकाळी 9:15 वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांचं विमान बारामतीजवळ, अगदी बारामतीचं छोटंसं विमानतळ समोर दिसण्याच्या दृष्टीपथास आलेलं असतानाच खाली कोसळलं. विमानानं पेट घेतला आणि त्यानंतर हे विमान खाली कोसळलं. विमानात स्फोट झाल्याचं काही जण सांगतात आणि या अपघातात इतर सहप्रवाशांसह अजित पवार यांचा मृत्यू झाला. अवघं जग हळहळलं. आजसुद्धा अनेकांचा विश्वास बसत नाही की आपल्यातून अजित पवार नावाचं एक वादळ, राजकीय पटलावर ज्यांचं नाव एक अतिशय हुशार चाणाक्ष राजकारणी आणि तितकाच सभ्य राजकारणी असं घेतलं जातं, ते अजित पवार आपल्याला सोडून गेले. पण त्यानंतर अजित पवार यांच्या मृत्यूविषयी अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या, अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. तर त्याच्यात काही अनाकलनीय प्रश्न, काही सत्य वाटावेत असे प्रश्न, तर काही अतिशय हास्यास्पद प्रश्नसुद्धा उपस्थित केले गेले. तर आजच्या व्हिडिओतून यामागची सत्यता आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रहो, सर्वात अगोदरचा प्रश्न असा होता की मीडियामध्ये आलेली बातमी आणि त्यामागचं सत्य. मीडियामध्ये ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी बातमी अशी आली की या अपघातावेळी विमानामध्ये 6 प्रवासी होते आणि सर्वच्या सर्व प्रवासी म्हणजे 6ही प्रवासी या अपघातात ठार झाले. पण प्रत्यक्षात 5च मृतदेह हाती लागले. त्यामुळे 6वा मृतदेह गेला कुठे? काही जणांनी याच बातमीचा आधार घेऊन, बातमी आणि सत्य यामागचा आधार घेऊन 6वा जो कोणी बेपत्ता आहे ते म्हणजे अजित पवार आहेत आणि अजित पवार आजही जिवंत आहेत असा दावा केला. मित्रहो, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करीत होते ते चार्टर विमान होतं आणि या विमानामध्ये सहप्रवाशांची म्हणजे एकूणच यांची जी यादी केली जाते त्यामध्ये कोण कोण आहेत प्रवासादरम्यान. विमानाचा दरवाजा बंद करण्यापूर्वी ही माहिती संकलित केली जाते. यानुसार जे क्रू जे असतात विमानामधील त्यांचा उल्लेख क्रू म्हणून सुद्धा केला जातो आणि वेगळ्या पॅसेंजरमध्ये सुद्धा केला जातो. आपल्याला माहिती असेल या विमानामध्ये क्रू म्हणून असलेल्या माळी नामक एका तरुणीचा उल्लेख हा 2 वेळा करण्यात आला. क्रू म्हणून सुद्धा करण्यात आला आणि सहप्रवासी म्हणून सुद्धा करण्यात आला. त्यामुळे 5च्या ठिकाणी 6 लोक मोजण्यात आले. इथेच गफलत झाली. 6 जण मोजण्यात आले आणि मृतदेह 5 जणांचे सापडले. हे मित्रांनो सांगितलेलं स्पष्टीकरण हे संबंधित विमान कंपनीतर्फे देण्यात आलेलं आहे.
आमचं चॅनल या स्पष्टीकरणाची पुष्टी करीत नाही किंवा जे वाचकांनी किंवा आपल्या दर्शकांनी किंवा सामान्य नागरिकांनी उपस्थित केलेला प्रश्न खोटा आहे असं ठरवत नाही. मित्र हो, त्यानंतरचा उपस्थित झालेला प्रश्न की अजित पवार हे आजही जिवंत आहेत. मित्रांनो, एक साधी गोष्ट आहे. हा विमान अपघात ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी उघडं माळरान होतं. विमानामध्ये स्फोट झाला, विमान वरच्यावर पेटलं आणि त्यानंतर ते खाली कोसळलं असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. आणि सध्याचं घटनास्थळाची पाहणी केली, घटनास्थळ पाहिलं आणि त्याचे व्हिडिओ जरी आज आपण पाहिले तर असं स्पष्ट दिसतं की विमान पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे. अशा वेळी या विमानातून एखादा प्रवासी वाचावा आणि तिथून तो अचानक गायब व्हावा, हे दंतकथेत बसणारंसुद्धा सत्य वाटणार नाही. असं सत्य घडणं हे तर आपल्या कल्पनाशक्तीपलीकडचं आहे. अजित पवार समजा या विमान अपघातून वाचले असतील, वाचावेत असं सगळ्यांनाच वाटतं. असं काही त्यांचा विरोधकसुद्धा असं म्हणणार नाही की अजित पवार हे अपघातात गेलेले असावेत किंवा गेले. हे सत्य विरोधकांनासुद्धा पचवण्यापलीकडचं आहे. उभा महाराष्ट्र अजित पवारांच्या या निधनानं हळहळतो आहे. पण सत्य वास्तव जर पाहायला गेलं तर असं दिसतं की अपघातातून एखादा माणूस बचावला, अजित पवारच नव्हे कोणीही बचावला असेल तर तो इतक्या पटकन कुठे गायब होऊ शकतो आणि त्याला एवढ्या धक्क्यातून सावरल्यानंतर म्हणजे विमान एखादं वरच्यावर पेटतं, त्याच्यामध्ये स्फोट होतो, ते पेटतं आणि ते खाली कोसळतं आणि त्याच्यातून वाचलेला एखादा कोणी जो असेल XYZ व्यक्ती, तो पटकन तिथून गायब होतो आपला जीव वाचवण्याच्या हेतूनं म्हणा किंवा काय तुमच्या आमच्या आकलनानुसार. हे सगळं घडू शकतं का मित्रांनो? तुम्हीच सांगा. तर अशा ह्या गोष्टी ह्या वाऱ्यावरची वरात आहेत. तर असं त्यामुळे अजित पवार याच्यातून वाचले हे जे काय सांगितलं जातं हे सत्य नाही. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार यांच्या कुटुंबियाकडून आणि या कुटुंबियांचे कर्ते असलेल्या शरद पवार यांच्याकडून सुद्धा या पुष्टीला दुजोरा देण्यात आलेला आहे. बरं, याच्यानंतर अनेकांनी अफवा पसरवायला सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शी म्हणून अनेकांच्या मुलाखती दाखवण्यात आल्या. त्यातले किती प्रत्यक्षदर्शी होते, किती जणांनी ते प्रत्यक्ष पाहिलं आणि किती जणांनी ते अतिरंजित करून मीडियासमोर पसरवलं, हा एक म्हणजे अतिशय वाईट विषय आहे असं म्हणायला लागेल. एका व्यक्तीनं तर सांगितलं की अजित पवारांच्या म्हणे पायातून धूर येत होता. पायातून धूर कशाला येईल? जी बॉडी जळली, अजित पवार यांची बॉडी या अपघातात जळून गेली असं म्हणतात. तर सगळीकडूनच धूर येईल, त्या पायातून धूर येत होता, हिथून धूर येत होतं वगैरे सांगण्याचं कारणच नाही. बॉडी पेटली असेल तर जिथे पेटली तिथून धूर येणं हे स्वाभाविक आहे. पण त्याचं उगाचच मीडियानं ते तसं लोकांसमोर दाखवलं की अजित पवार यांचा भयानक मृत्यू झाला, त्यांच्या पायातून धूर निघत होता. अरे पायातून कशाला धूर निघेल? जिथे पेटली असेल तिथून धूर येणं स्वाभाविक आहे. पण काही मीडियासुद्धा या प्रकरणात वाहवत गेलं. सत्याचा पाठलाग करण्याचा कोणीसुद्धा फार प्रयत्न केला नाही. जे आहे ते दाखवायचं, ते भयंकर किती आहे दाखवायचं आणि आपला TRP वाढवायचा. हा मीडियानं या प्रकरणातसुद्धा खेळलेला एक गेम आहे. त्याच्यातच काही जणांनी सांगितलं की अजित पवारांच्या घड्याळावरून आणि त्यांची ओळख पटली. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांचा असलेला कोट आणि त्या कोटच्या एका ठिकाणी त्यांच्या काही ठराविक खुणा होत्या, त्यावरून त्यांची ओळख पटल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात अजित पवार यांचे मृतदेह जो आहे तो मृतदेह जळालेल्या स्थितीत होता, त्यामुळे ओळखण्यापलीकडचा होता. पण या अपघातात एकूण 5 जण ठार झाले होते. त्याच्यात अजित पवार यांना ओळखणं अतिशय म्हणजे जळालेला म्हणजे पूर्ण जळून खाक झाला होता वगैरे, ओळखण्यापलीकडचा होता असाही काही विषय नाही. पण जेवढा मृतदेह हाती लागला त्याच्यातून जेवढे मृतदेह हाती लागले 5च्या 5 मृतदेह, त्याच्यातून अजित पवारांचा मृतदेह न ओळखणं इतकं पण कठीण अवस्था ह्याच्यात झालेली नव्हती. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, अजित पवारांच्या बाबतीत मृतदेह ओळखता आला नाही असं म्हणायचं झालं तर उरलेले 4 मृतदेह होते ते त्यांच्या त्यांच्या कायदेशीर जे वारसदार होते त्यांनी ओळखून आपापल्या घरी नेले, त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामुळे अजित पवारांचा मृतदेह ओळखण्यात काही गफलत झाली आहे असं म्हणता येणार नाही. तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अजित पवार यांच्या मृतदेहाचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले
की 3 तुकडे झाले होते, मुंडकं धडा वेगळं होतं वगैरे, अशा भयानक कल्पना याच्यात रंगवण्यात आल्या, ज्या कल्पना पोलिसांनी फेटाळून लावलेल्या आहेत. असं काही नव्हतं. अजित पवारांची मृतदेह जो होता तो जळालेल्या अवस्थेत होता. त्यांचे काय तुकडे वगैरे झालेले नव्हते असं पोलिसांचं म्हणणं आहे. मित्र, या प्रकरणामध्ये मला एक आवर्जून वाटतं की असे लोक ज्यावेळी चर्चा घडवतात, उगाचच चर्चा सामान्य नागरिक घडवणं हे स्वाभाविक आहे, समजू शकतो. पण मोठमोठे नेते भावनाविवश होऊन अशा उगाचच चर्चा जेव्हा पसरवतात, तेव्हा त्यांना कुठेतरी जी यंत्रणा आहे तपास करते या प्रकरणाचा, त्यांना चौकशीत सामावून घेऊन त्यांची चौकशी करणं, त्यांच्याकडून काही क्ल्यू मिळतो का हे पाहणं, हे खरंच अपेक्षित असतं, जे या घटनेत दिसून आलं नाही. कोणी येतोय, अमोल मिटकरे म्हणतात की अजित पवार आजही जिवंत आहेत, ते गेलेले नाही. त्यांनी ठीक आहे, त्यावेळेचं त्यांचं विधान असं असणं स्वाभाविक आहे, जेणेकरून की ते त्यांचे नेते होते, महाराष्ट्राचेच नेते होते, त्यामुळे महाराष्ट्राला दुःख झालं आणि अशावेळी असं कोणीतरी बोलणं हे समजू शकतो. तो एक त्यावेळची असलेली परिस्थितीला धरून त्यांनी केलेलं विधान असू शकतं. पण त्यानंतर त्यांनी एक असं विधान केलं की अजित पवारांना काहीतरी घडवून अपघात घडवण्यात आला, घडलेला नाही असे जे लोक म्हणतील, माझं असं म्हणणं नाही की हा अपघात घडवण्यात आलेला नाही, हा अपघात खरोखरच घडलेला आहे. पण त्यांचे कायदेशीर वारस जे आहेत, शरद पवार असतील किंवा सगळेच पवार कुटुंबीय, त्यांनी सुद्धा असं विधान केलेलं आहे की हा खरोखरचा अपघात होता, हा घडवण्यात आलेला अपघात नाही, हा केवळ अपघात होता आणि केवळ अपघातानं हे दुर्दैवी घटना घडली, असं पवार कुटुंबियांचं म्हणणं आहे. तरीसुद्धा ज्यांचं म्हणणं असं आहे की हा अपघात घडवण्यात आला, तर त्यांना कुठेतरी त्यातल्या मोठे नेते जे आहेत त्यांना चौकशी समितीनं विश्वासात घेऊन त्यांच्याकडून काय त्यांचे आरोप आहेत त्यांना कुठेतरी नाराज न करता त्यांच्या आरोपांच्या दृष्टीनं सुद्धा तपास करणं हे अपेक्षित आहे आणि महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये. अशा गोष्टी जेव्हा अशा मोठमोठे नेते जातात, त्यावेळी त्यांच्या सामान्य लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांचा उलगडा तपास यंत्रणांनी करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यात आणखी एक महत्त्वाचा म्हणजे CCTV हा लोकांसमोर दाखवण्यात येत नाही असा एक महत्त्वाचा आरोप होतो आहे की अजित पवार विमानात बसले त्यावेळी किती लोक होते, विमानात बसतानाचा व्हिडिओ असेल किंवा काय, हे दाखवणं अपेक्षित असतं, तर ते दाखवण्यात आलेलं नाही. तर मित्रांनो, पोलिसांनी सुरक्षेचं कारण दाखवत हे CCTV फुटेज पब्लिक करायला नकार दिलेला आहे. सुरक्षा यंत्रणा तपास करते या प्रकरणाचा, त्यांना मात्र आपण पुरवू, पण हा पब्लिक करता व्हिडिओ येणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की ठीक आहे, अजित पवारांच्या घराचा व्हिडिओ पब्लिक करू नये हे समजू शकतो, किंवा अजित पवार यांचा विमानतळावरचा व्हिडिओ असेल तो पब्लिक करू नये. मला एक कळत नाही, विमानतळावरचे अनेक व्हिडिओ हे पब्लिक झालेले आहेत. असा अजित पवारांचा नसेल, नेत्यांचा नसेल, पण विमानतळावरचे, अगदी मुंबई इंटरनॅशनल विमानतळावरचे सुद्धा अनेक दर्शक जो जातो विमानानं, तो तिथला व्हिडिओ काढतो, पब्लिक करतो. असं काय विमानतळावर असं कोणी नाही की बाबा विमानतळाचे व्हिडिओज नाही कुठे वगैरे. तर हा व्हिडिओ एक जनतेच्या माहितीसाठी म्हणून पब्लिक करायला काही हरकत असावी असा प्रश्न नाही. बाकीच्या गोष्टी ठीक आहेत, अजित पवार एक मोठे नेते होते, त्यामुळे त्यांच्या घरचा व्हिडिओ म्हणाल किंवा काय म्हणाल ते, आणि कुठला ज्या सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टी आहेत पाळाव्या लागतात, त्या गोष्टी पाळणं आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे हे मी समजू शकतो. पण या गोष्टी ज्या जनतेतून आरोप होत आहेत ते चुकीच्या आहेत. आपल्या महाराष्ट्राचा एक वेगळा संदेश जातो आणि खरोखरच हा अपघात होता की घातपात होता यामागची सत्यता प्रकरण तपासणं हे महत्त्वाचं आहे. आणि एक या प्रकरणात आरोप झाला मित्रांनो, तो म्हणजे अजित पवार यांना अगोदर ठार मारण्यात आलं आणि नंतर विमानात बसवण्यात आलं. आणि ह्या आरोपाच्या पुष्ट्यर्थ म्हणून ही मागणी केली जात आहे की अजित पवारांचा शेवटचा एक तरी व्हिडिओ प्रसिद्ध करावा की जेणेकरून अजित पवार जिवंतपणी त्या ह्याच्यामध्ये बसले हे याला पुष्टी मिळेल. तसं त्याला कारण हे मी तुम्हाला सांगितलं तपास यंत्रणाने काय दिलं आहे. पण असं खरोखरच पब्लिक एखादा व्हिडिओ करणं महत्त्वाचं आहे की जेणेकरून जनतेला वाटेल की खरोखरच अजित पवार जिवंतपणे बसले, त्यांचा अपघात जो झाला हा एक घातपात नव्हे अपघात होता याची पुष्ट्यर्थ करण्यासाठी. कारण सामान्य लोकांना त्यांचा नेता कसा मेला, कसा मृत्यू पावला हे कळणं महत्त्वाचं आहे आणि त्यांचा तो अधिकार आहे.
तर तपास यंत्रणांनी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी जनतेसमोर ठेवल्या पाहिजेत. कारण मीडिया या देशात अस्तित्वात आहे असं मला काय वाटत नाही. त्यांना कुठले प्रश्न पडत नाहीत. ते फक्त कोणची तरी मतं घेतात, तेवढीच दाखवतात. ह्याला काही अर्थ नाही. कधीतरी त्यांचा पॅनल बसतं एक चौकशी करायला, उगाचच निरर्थक वाद घालायला, त्यालाही काही अर्थ नसतो. तर ज्यावेळी असे मीडियासमोर तपास यंत्रणा येते तेव्हा त्यांना प्रश्न विचारणं दूर राहून गेलं आहे हल्ली. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात ते प्रश्न मीडियाने मांडले तर असं होत नाही. ते सामान्य सामान्य माणसाच्या मनातले प्रश्न जे आहेत ते सुरक्षा यंत्रणांनी मिटवायला पाहिजेत. कारण एक मोठा नेता महाराष्ट्रानं गमावलेला आहे. आता त्याच्यात आणखी एक चर्चा अशी झाली की विमानामध्ये कुणीतरी बॉम्ब ठेवला होता म्हणे. अशा अनेक चर्चा झालेल्या आहेत आणि या चर्चाची कुठेतरी पुष्टी होण्यापूर्वी किंवा ते जनतेच्या मनात ठसवण्यापूर्वीच भाजप जे शासन आहे त्याच्याबाबत अनेकांना शंकाच आहे सुरुवातीपासूनच की बाबा हे शासन कोणालाही ठार मारू शकतं निवडणुका आल्या की किंवा काय त्यांच्या फायद्यासाठी. ह्या ज्या शंका आहेत त्या कुठेतरी त्यांचं निरसन करणं आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणं हे भाजप प्रशासनाचं सुद्धा काम आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सत्य काय आहे मागचं हे सुरक्षा यंत्रणांनी अतिशय सत्य बदलून आणि त्याच्यासाठी त्यांच्या मनातले जे लोकांच्या मनातले जे प्रश्न आहेत ते कसे चुकीचे असतील तर चुकीचे असतील किंवा खरे असतील तर खरे कसे आहेत किंवा चुकीचे असतील तर चुकीचे कसे आहेत हे सत्य लोकांसमोर आणून त्याचा उलगडा झाला पाहिजे. हाच ह्या व्हिडिओमागचा एक प्रयत्न आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तुमच्या या एकूणच अभिजित पवार यांच्या अपघाताबद्दलचे जे तुमच्या मनात काय प्रश्न आहेत. तुम्हाला हा अपघात वाटतो की घातपात वाटतो? खरंच विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता का आणि बॉम्बस्फोट घडवून अजित पवारांना ठार मारण्यात आलं का? अजित पवार आजही जिवंत असल्याचं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं कॉमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.